अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उद्धव ठाकरे यांना निमंत्रण द्यावं असं त्यांनी काय केलंय? केंद्र सरकारच्या दृष्टिकोनातून ते व्हीआयपी सुद्धा नसतील, म्हणून कदाचित त्यांना निमंत्रण नसावं असा टोला गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरेंना लगावला. आम्हाला बंबाजी बोललात तर तुम्हाला आबुराव बाबुराव बोलू अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरेंना टोला लगावलाय. मुंबई भाजपचीच आहे, फडणवीसांची आहे, मुंबई मोदींची आहे, मुंबई कुणा एकट्याची मक्तेदारी नाही असंही शेलार यांनी म्हटलंय. संपूर्ण देश कठीण प्रसंगातून जातोय. देशाला वाचवलं नाही तर देशात हुकुमशाही येईल. स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आमची लढाई आहे असं विधान उद्धव ठाकरेंनी केले. कुर्ल्यात उद्धव ठाकरे जैन धर्मगुरूंच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी जैन धर्मगुरू आचार्य श्री महाश्रमणजी यांचे आशीर्वाद घेतले. मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. ठाकरे गटच लढवणार असा निर्धार ठाकरे गटाच्या बैठकीत करण्यात आलाय. मावळ मतदारसंघातून शरद पवार गटाकडून अद्याप कोणतीही मागणी आलेली नाही अशी माहिती ठाकरे गटाचे उपनेते सचिन अहिर यांनी दिली आहे. अनेक कॅन्डिडेट पैकी अनेक मजबूत. संभाजीनगरात ठाकरे गटातच गटबाजी समोर आली आहे. लोकसभा निवडणूक कोण लढवणार यावरून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये जुंपली. आपल्याला संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय. तर मीच खासदार व्हावं अशी जनतेची इच्छा आहे असं खैरेंनी म्हटलंय. हुकुमशाही बळकट होईल असा कुठलाही निर्णय आंबेडकर घेणार नाहीत अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली. तर आंबेडकरांसोबत आघाडी व्हावी अशीच इच्छा असल्याचं मत विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची एसीबीकडून चौकशी होणार आहे. त्यांचे भाऊ, वहिनी आणि पुतण्याला रायगड एसीबीनं नोटीस बजावली. 27 डिसेंबरला अलिबागमधल्या एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. जमीन खरेदी आणि हॉटेलमधील भागीदारीबाबत अधिक चौकशी होणार असल्याची माहिती आहे. सोलापूर मोठं खेडं आहे या वाक्यावरून भाजपच्या 2 आमदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. एका सभेत आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरला खेडं म्हटलं. मात्र यावर आमदार विजयकुमार देशमुख यांनी आक्षेप घेतला. त्यांनी भर सभेत आपली नाराजी बोलून दाखवली. दिशा सालीन मृत्यू प्रकरणी मालाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांची एसआयटीतून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले. नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभेत स्टेज तुटल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. स्टेजच्या मागच्या लोखंडी फ्रेम तुटल्यानं मोठा गोंधळ उडाला. मात्र या दुर्घटनेत सुदैवानं कुणीही जखमी झालेलं नाही. गोंदिया जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर खासदार सुनील मेंढे यांनी भर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेच्या अटल क्रीडा महोत्सवाची निमंत्रण पत्रिका न मिळाल्यामुळे खासदारांनी नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींना निमंत्रण द्यायला विसरू नका म्हणत यापुढे असं खपवून घेतले जाणार नाही असे खडे बोलही त्यांनी सुनावले.